गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज एक नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. त्याचं नाव आहे स्टेट्स ऑफ मॅटर. हा सुरुवातीला जरा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, म्हणून मी इथं बोर्डवर खूप सारी माहिती लिहिली. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ते समजून सांगतो. बघा, चॅप्टरचं नाव आहे स्टेट्स ऑफ मॅटर. मग मॅटर म्हणजे नेमकं काय? बघा, मॅटर कॅन बी डिफाइंड ॲज एनिथिंग दॅट ऑक्युपाइज व्हॉल्यूम किंवा स्पेस म्हणा अँड हॅज मास. समजा हा चॉक, या चॉकला काही मास आहे, डेफिनेटली मास आहे या चॉकला. आणि हा स्पेस ऑक्युपाय करतो का? डेफिनेटली हा स्पेस ऑक्युपाय करतो. मग याला आपण मॅटर म्हणू शकतो. जे काही स्पेस ऑक्युपाय करल आणि ज्याला मास असेल, एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास इज कॉल्ड ॲज मॅटर. 10th मध्ये शिकला असेल तुम्हाला, मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट: सॉलिड, लिक्विड, गॅसेस. बघा, मॅटर जनरली एक्झिस्ट इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. पण मी इथं आणखीन 2 स्टेट त्याच्या लिहिलंय. बघा, एक आहे बोस आइन्स्टाईन कंडन्सेट, बोस आइन्स्टाईन कंडन्सेट, आणि एक लिहिलंय प्लाझ्मा. आता हे काय असतं बघा, बोस आइन्स्टाईन कंडन्सेट अशी स्टेट ऑफ मॅटर आहे जिथं टेम्परेचर एक्स्ट्रीमली लो आहे. खूप लो टेम्परेचर असेल तर इंडिव्हिज्युअल ऍटम्स एकदम स्टेशनरी फेजला असतील. स्टेशनरी म्हणजे एकदम स्थिर. खूप लो टेम्परेचर, त्याला आपण म्हणतो बोस आइन्स्टाईन कंडन्सेट. बोस आइन्स्टाईन कंडन्सेट. आणि तुम्हाला सॉलिड माहिती आहे, तुम्हाला लिक्विड माहिती आहे, तुम्हाला गॅसेस माहिती आहे. जर खूप हाय टेम्परेचर असेल, खूपच हाय टेम्परेचर, 1000 डिग्री, 10,000 डिग्री, लाख, 10 लाख, असं खूप हाय टेम्परेचर असेल त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. 10 लाख डिग्री सेल्सिअस त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. इतक्या हाय टेम्परेचरला सगळे गॅसेस काय होतात? आयोनाइज होतात. म्हणजे त्यांचे इलेक्ट्रॉन्स बाहेर फेकले जातात आणि त्यांचं आयन्स तयार होतं. आणि हा प्लाझ्मा स्टार्स मध्ये सापडतो. जे स्टार्स असतात तिथं टेम्परेचर खूप हाय असतं, म्हणून ते काय करतात? शाईन करतात. त्याला आपण कोणतं स्टेट ऑफ मॅटर म्हणतो? प्लाझ्मा. म्हणजे ऍक्च्युअली किती स्टेट ऑफ मॅटर आहे? 5. बोस आइन्स्टाईन कंडन्सेट, सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. समजलं? त्यापैकी आपल्याला फोकस करायचं सॉलिड, लिक्विड आणि गॅसवर. ही फक्त तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन माहित पाहिजे का 5 स्टेट ऑफ मॅटर आहे: बोस आइन्स्टाईन कंडन्सेट, सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये खूप हाय टेम्परेचर असतं. इतकं हाय टेम्परेचर असतं का तिथं गॅसेस काय होतात? आयनाइज्ड होतात. ओके, आता बघा, ही इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहिती आहे. सॉलिड हॅव डेफिनेट मास, इट हॅज डेफिनेट व्हॉल्यूम, इट हॅज डेफिनेट शेप. सॉलिडला डेफिनेट मास असतो, डेफिनेट व्हॉल्यूम असतो, डेफिनेट शेप असतो. लिक्विडला डेफिनेट व्हॉल्यूम असतो, लिक्विडला डेफिनेट व्हॉल्यूम असतो, डेफिनेट मास असतो, बट नो डेफिनेट शेप. लिक्विडला डेफिनेट शेप नसतो. इट टेक्स द शेप ऑफ कंटेनर. पाणी मी जर बॉटलमध्ये टाकलं तर ते बॉटलची शेप घेईल. ते मी जर ग्लासमध्ये टाकलं तर कशाची शेप घेईन? ग्लासचा शेप घेईन. म्हणजे त्याला डेफिनेट शेप नसतो. डेफिनेट व्हॉल्यूम बिलकुल असतं. 1 लिटर पाणी बॉटलमध्ये घेतलं आणि तेच 1 लिटर पाणी मी ग्लासमध्ये घेतलं, ते 1च लिटर राहणार आहे. फक्त त्याचा शेप चेंज होणार आहे. म्हणजे नो डेफिनेट शेप. गॅसमध्ये काहीच डेफिनेट नसतं. नो डेफिनेट शेप, नो डेफिनेट व्हॉल्यूम. ओके, पुढली इन्फॉर्मेशन बघा. अ सबस्टन्स कॅन एक्झिस्ट इन आयदर 3 स्टेट्स डिपेंडिंग ऑन द टेम्परेचर अँड प्रेशर अंडर विच इट एक्झिस्ट. बघा, या सेंटेन्सचा अर्थ काय? अ सबस्टन्स कॅन एक्झिस्ट इन आयदर 3 स्टेट्स डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर अँड प्रेशर अंडर विच इट एक्झिस्ट. म्हणजे सबस्टन्स सॉलिड मध्ये का लिक्विड मध्ये का गॅस मध्ये, ते कशावर अवलंबून असणार आहे? टेम्परेचर अँड प्रेशरवर. कशावर अवलंबून असणार? टेम्परेचर अँड प्रेशर. वॉटर बघा, नॉर्मली लिक्विड स्टेटमध्ये असतं. वॉटर कशाच्या स्टेटमध्ये असतं? लिक्विड. पण ते आपण आईस मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. त्याला फ्रीज मध्ये ठेवून, म्हणजे टेम्परेचर रिड्यूस केलं तर त्याचं काय तयार होणार आहे? आईस. आणि वॉटरला जर आपण हीट दिली तर ते कशात कन्वर्ट होणार आहे? गॅसेस. मीन्स नॉर्मली वॉटर एक्झिस्ट इन liquid at room temperature, but we can convert into solid by cooling it, and we can heat it and convert it into
गॅसेस स्टेट. समजलं. पण असं पण पॉसिबल आहे का सगळे 3 स्टेट ऑफ मॅटर म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस एक संघ असणं, असं सुद्धा पॉसिबल आहे. ते कसं पॉसिबल बघा. अ सबस्टन्स कॅन एक्झिस्ट इन ऑल 3 स्टेट सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली मीन्स एकखटी तिन्ही स्टेट ऑफ मॅटर असणार. सॉलिड पण असणार, लिक्विड पण असणार आणि गॅस पण असणार. वॉटर बघा, वॉटर एकाच स्टेट म्हणजे सॉलिड मध्ये पण असू शकतो, लिक्विड मध्ये असू शकतो आणि गॅसेस मध्ये असू शकतो. पण हे शक्य आहे का एकदाच हे तिन्ही स्टेट असू शकतात? म्हणजे वॉटर बघा लिक्विड स्टेट मध्ये असतं, आपण त्याला हीट केलं काय होईल, त्याचं गॅस होईल. त्याला कूल केलं तर सॉलिड होईल. पण असं शक्य आहे का हे तिन्ही स्टेट्स ऑफ मॅटर एकखटे असणं? म्हणजे आईस पण असणार तिथं, लिक्विड वॉटर पण असणार आणि वेपर पण असणार. हे तिन्ही स्टेट्स ऑफ मॅटर जर एकखटे असन तर त्याला आपण ट्रिपल पॉइंट म्हणतो. कोणता पॉइंट म्हणतो? ट्रिपल पॉइंट. हे शक्य आहे जर आपण वॉटरचं जर प्रेशर 4.58 mm ऑफ Hg 4.5 mm ऑफ Hg आणि त्याचं जर टेम्परेचर आपण 0.0098 डिग्री सेल्सिअस घेतलं. 2 कंडिशन बघा. प्रेशर किती पाहिजे? 4.58 mm Hg आणि टेम्परेचर किती पाहिजे? 0.0098. तर वॉटरच्या तिन्ही स्टेट आपल्याला सापडतील. सॉलिड पण सापडेल, लिक्विड पण सापडेल आणि गॅस पण सापडेल. त्याला आपण ट्रिपल पॉइंट म्हणतो. तर ट्रिपल पॉइंट म्हणजे काय? ऑल 3 मॅटर्स एक्झिस्ट सायमल्टेनियसली. बघा आपल्यावर जे आता प्रेशर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ते किती आहे? 1 ऍटमॉस्फिअर. किती इथे? 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 760 mm ऑफ Hg. 760 mm ऑफ Hg. Hg म्हणजे मर्क्युरी. जसं आपण थर्मामीटर मध्ये मर्क्युरी असते बघा, टेम्परेचर थर्मामीटर, तसं प्रेशर थर्मामीटर मध्ये पण मर्क्युरी असते. ज्यावेळेस प्रेशर थर्मामीटर 760 mm रिडिंग दाखवल त्यावेळेस प्रेशर किती असतो? 1 ऍटमॉस्फिअर. म्हणजे आपल्यावर सध्या प्रेशर किती आहे? 1 ऍटमॉस्फिअर. आणि बघा हा प्रेशर त्याच्यापेक्षा खूपच कमी आहे. 4.5 mm ऑफ Hg. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतो? 760. जर आपण 4.5 mm ऑफ Hg म्हणजे प्रेशर खूप कमी केला आणि टेम्परेचर पण खूप कमी बघा, 0.0098. इतका कमी टेम्परेचरला ट्रिपल पॉइंट अचीव्ह होतं. ट्रिपल पॉइंट म्हणजे काय? जिथं सॉलिड पण आहे, लिक्विड पण आहे आणि गॅस मध्ये पण आहे. म्हणजे वॉटर हे लिक्विड मध्ये पण असणार, सॉलिड मध्ये असणार आणि वेपर्स मध्ये पण असणार. त्याला काय म्हणायचं आपण? ट्रिपल पॉइंट. समजलं इथपर्यंत? बघा पुढला पॉइंट आपल्याला शिकायचं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे 2 मॉलिक्युल्स किंवा 2 ऍटम्स मध्ये जो फोर्स असतो त्याला आपण काय म्हणतो? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. तर काय असतं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस? नीट बघून घ्या. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इंटरॅक्टिंग पार्टिकल्स. मग ते इंटरॅक्टिंग पार्टिकल्स काय असू शकतात? ऍटम्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. बघा 10th मध्ये तुम्ही शिकला असाल आयनिक बॉन्ड, कोव्हलंट बॉन्ड. आयनिक बॉन्ड म्हणजे काय? एक इलेक्ट्रॉन देतो, दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. एक जो देतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, जो घेतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज. सपोज NaCl, सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो तो Na+1 होतो, क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो तो -1 होतो. आणि प्लस मायनस जिथं असेल त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतो. पण आपण इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण पुढल्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आता आपण शिकणार आहोत वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आपण काय शिकणार आहे? वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वंडरवॉल एक सायंटिस्टचं नाव होतं. त्यांनी काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सप्लेन केले. त्याच्यातला पहिला आपल्याला शिकायचा डिस्पर्शन फोर्स किंवा त्याला आपण लंडन फोर्स म्हणतो. लंडन हे एका सायंटिस्टचं नाव आहे, फ्रिट्झ लंडन हे त्या सायंटिस्टचं नाव आहे. त्यांनी हा कन्सेप्ट एक्सप्लेन केलाय
काय डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन्स फोर्स. ते कसं असतं बघा. बघा मी इथं 2 ऍटम घेतले, ऍटम ए, ऍटम बी, आणि हे ऍटम सिमेट्रिकली इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड आहे. सिमेट्रिकली इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, हा झाला न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स असं दाखवतो मी ई मायनस. इलेक्ट्रॉन्स काय असतात, असं रिव्हॉल्व करत असतात न्यूक्लियसच्या भोवती. काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात, बरोबर. आणि एक स्पेसिफिक डिस्टन्स मेंटेन करतात ते, कारण निगेटिव्ह रिपल होईल म्हणून एक स्पेसिफिक डिस्टन्स मेंटेन करतात. पण तुम्ही बघा असं रिव्हॉल्व करता करता कधी जर ही इलेक्ट्रॉन एका साईडला जर आली, मी काय म्हटलं, रिव्हॉल्व करता करता जर इलेक्ट्रॉन काही क्षणापुरतं जर एका साईडला आली, त्याला आपण काही क्षणापुरतं आपण इंग्लिशमध्ये त्याला इन्स्टेनियस म्हणतो. इन्स्टेनियस मीन्स फॉर अ पर्टिक्युलर इन्स्टंट. फॉर अ पर्टिक्युलर इन्स्टंट इफ इलेक्ट्रॉन्स कम्स टू वन साइड, एका साईडला जर इलेक्ट्रॉन आले तर तिथं कसं होणार, मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे पोल्स तयार होणार. बघा इलेक्ट्रॉन्स या साईडला आले, इलेक्ट्रॉन्स कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज, तर या साईडला आले आणि हा न्यूक्लियस इथं आहे पॉझिटिव्ह चार्ज. मग याचा शेप कसा होणार, डिफॉर्म होणार. म्हणजे एका साईडला असा ओढला जाणार, शेप काय होणार, डिफॉर्म होणार. कारण इलेक्ट्रॉन्स असे रिव्हॉल्व करत असतात. रिव्हॉल्व करता करता जर ते इलेक्ट्रॉन्स जास्त इलेक्ट्रॉन एका साईडला जर आले तर त्या साईडला शेप डिफॉर्म होणार. मग त्या साईडला इलेक्ट्रॉन जास्त असणार, दुसऱ्या साईडला इलेक्ट्रॉन कमी असणार. केमिस्ट्रीमध्ये जिथं इलेक्ट्रॉन्स असतात तिथं आपण पार्शियल डेल्टा साइन देतो, जिथं जास्त इलेक्ट्रॉन्स आहे, आणि जिथं इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी असते तिथं आपण पार्शियल पॉझिटिव्ह देतो. म्हणजे याच्यात काय झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा डायपोल तयार झाला. आता हा काय करणार, या बी हा जो ऍटम बी आहे, हा काय ऍटम, हा झाला ऍटम ए. आता याच्यामुळे काय होणार, हे इलेक्ट्रॉन्स काय करणार, दुसऱ्या ऍटमचं पॉझिटिव्ह चार्ज स्वतःकडे ओढणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट. मग या ए मुळे काय होणार, हा बी पण काय होणार, डिफॉर्म होणार. पॉझिटिव्ह इकडे जाणार, निगेटिव्ह येणार. म्हणजे याच्यात काय होणार, मग एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होणार. परत सांगतो का फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. हा ऍटम ए इथं इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात, पण फॉर अ पर्टिक्युलर इन्स्टंट जर ते इलेक्ट्रॉन्स एका साईडला आले तर त्यांचा शेप कसा होईल, डिफॉर्म होईल. डिफॉर्म होईल म्हणजे एका साईडला पॉझिटिव्ह असतील, एका साईडला निगेटिव्ह, काही क्षणापुरतं. मग याच्यामुळं काय होईल, त्याच्या शेजारचा जो ऍटम आहे, ऍटम बी, तो पण डिफॉर्म होणार. कोणामुळं, ए मुळं. कारण इकडे जर इलेक्ट्रॉन्स आले तर याचा पॉझिटिव्ह चार्ज इकडे ओढला जाणार, मग याचे इलेक्ट्रॉन्स इकडं असणार. मग हा बी परत पुढला ऍटमला डिफॉर्म करणार, परत तो पुढल्या ऍटमला. म्हणून याला आपण डिस्पर्शन म्हणतो. डिस्पर्शन म्हणजे टू स्प्रेड. एकामुळं काय होणार, दुसरा डिफॉर्म होणार. एकामुळं दुसरं काय होणार, डिफॉर्म होणार. मग बघा याच्या निगेटिव्ह आणि याच्या पॉझिटिव्ह मध्ये थोडासा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट होणार, आणि याच फोर्सला ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, लंडन्स फोर्स. आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच वीक आहे, कारण काही क्षणापुरतच ते इलेक्ट्रॉन एका साईडला येणार. हा लंडन फोर्स काय खूपच वीक आहे. याला आपण कोणता फोर्स म्हणतो, डिस्पर्शन फोर्स और लंडन फोर्स. याची जर जास्त डिटेल तुम्हाला याचे पिक्चर्स बघायचे असतील तर सीबीएसई बुक, एनसीईआरटी बुकचं 11वीचे एनसीईआरटी बुक मध्ये स्टेट ऑफ मॅटर, तिथे याचे डिटेल दिले. बघा असे बघा इथं आता हे जे इलेक्ट्रॉन्स आर डिस्ट्रीब्युटेड, बघा एससीबीएसई बुक मध्ये डायग्राम्स बघून घ्या सगळ्यांनी. ओके, तर याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्स एका साईडला जातात, ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याचा पॉझिटिव्ह चार्ज ओढणार, म्हणजे एकामुळे दुसरा काय होतं, डिफॉर्म होतो. म्हणून याला डिस्पर्शन फोर्स किंवा वीक लंडन फोर्स म्हणतो आपण. कारण खूप कमी टाइम पुरता हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं,
त्याच्यामुळे काय असतात हे मॉलिक्युल्स काय असतात एकमेकाच्या जवळ असतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय असतात हे मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स काय असतात एकमेकाच्या जवळ असतात. ओके. बघा पुढलं आहे डायपोल डायपोल फोर्स. डायपोल म्हणजे ऑलरेडी पोल्स आहे त्याच्यात, तर त्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणायचं डायपोल डायपोल फोर्स. बघा इथं मी एक्झाम्पल घेतलं HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. क्लास 10th मध्ये तुम्ही शिकला असाल का क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो हायड्रोजन पेक्षा. तर हे जे 2 इलेक्ट्रॉन्स असतात, हा बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स. हा क्लोरीन काय करतो स्वतःकडे ओढतो. हा क्लोरीन हे 2 इलेक्ट्रॉन्स काय करतो स्वतःकडे ओढतो. म्हणून क्लोरीनकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त म्हणून त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ऑलरेडी डायपोल आहे का. डायपोल म्हणजे 2 पोल, पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल. ऑलरेडी याच्याकडे पोल आहे, पॉझिटिव्ह पोल अँड निगेटिव्ह पोल, ज्याला आपण डायपोल म्हणतो. बघा या HCl कडे डायपोल आहे, या HCl पण काय डायपोल आहे. मग यांच्यात जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो डिस्पर्शन फोर्स पेक्षा किंवा लंडन फोर्स पेक्षा जरा जास्त असणार, कारण ऑलरेडी इथं डायपोल आहे. मग यांच्यात जे कारण निगेटिव्ह कशाला अट्रॅक्ट करल पॉझिटिव्हला, निगेटिव्ह कशाला अट्रॅक्ट करल पॉझिटिव्हला. तर बघा म्हणून आपण याला काय म्हणतो डायपोल डायपोल इंटरॅक्शन. बघा डायपोल डायपोल इंटरॅक्शन एनर्जी बिटवीन स्टेशनरी पोलर मॉलिक्युल. जर हे एका जागेवर जर स्थिर असतील, जसे सॉलिड मध्ये असतात तसे जर ते एका जागेवर स्थिर असतील ऍज इन सॉलिड, then it is inversely proportional to 1/r3. म्हणजे जर ते स्टेशनरी असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r3. आणि r म्हणजे काय रेडियस. अरे रेडियस जर वाढलं, रेडियस वाढलं तर यांच्यामधला डिस्टन्स काय होणार आहे वाढणार आहे. आणि यांच्यामधला डिस्टन्स वाढला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार वीक असणार आहे. जितके ते जवळ तितकं त्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असणार. म्हणून आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस क्यूब r3. जर हे सॉलिड मध्ये असतील तर, जर हे स्टेशनरी नसतील आणि रोटेट करत असतील तर हाच इक्वेशन होतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r⁶. जर ते मुवमेंट मध्ये असतील, गॅस आहे आता HCl ला गॅस मध्ये, तो जर मुवमेंट मध्ये असेल तर याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r⁶. ही आपल्याला माहित पाहिजे, कारण JEE ने याच्यावर एकदा डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. तर बघा अँड दॅट बिटवीन रोटेटिंग मॉलिक्युल, जर मॉलिक्युल रोटेट करत असेल इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r⁶, वेअर r इज डिस्टन्स बिटवीन पोलर मॉलिक्युल. 2 पोलर मॉलिक्युल मधला जो डिस्टन्स असेल त्याला आपण r म्हणतो. बघा हा एक मॉलिक्युल आहे, हा एक मॉलिक्युल आहे, यांच्या मधला जो डिस्टन्स आहे, यांच्या मधला जो डिस्टन्स आहे आपण त्याला r म्हणतो. मग डिस्टन्स जर वाढला तर अट्रॅक्शन काय होणार आहे कमी होणार आहे, म्हणून इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पण रेस टू टर्म ध्यानात ठेवायचं, जर सॉलिड स्टेट मध्ये असेल रेस टू 3 आणि जर तो लिक्विड स्टेट किंवा गॅस स्टेट मध्ये असेल मुवमेंट मध्ये असेल तर r⁶. समजतं. डायपोल डायपोल फोर्स म्हणजे ऑलरेडी डायपोल्स आहे त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता बघा तिसरं बघा डायपोल इंड्यूस डायपोल. डायपोल म्हणजे ऑलरेडी पोल्स आहे त्याच्यात, आणि इंड्यूस डायपोल म्हणजे तो नॉन पोलर आहे पण याच्यामुळे त्याचं काय झालं पोल्स तयार झाले. डायपोलचा अर्थ काय आहे ऑलरेडी पोल्स आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. बघा इथं ए आणि बी, हा बी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, ए पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. याला डायपोल मुवमेंट कसं दाखवतात, जो इलेक्ट्रॉन्स ओढतो त्याच्याकडे एरो दाखवतात आणि ज्याच्याकडून इलेक्ट्रॉन्स ओढतात तिथं तो एरो कट करतात. बघा इथं बी इलेक्ट्रॉन ओढतो म्हणून हा एरो जातो बी कडे, आणि ए कडून ओढतोय म्हणून असं तो एरो कट करायचा. डायपोल मुवमेंट रिप्रेझेंट करण्याचा सिम्बॉल आहे हा. म्हणजे आपल्याला कळतं ए कडून इलेक्ट्रॉन कोण ओढतोय बी ओढतोय, बी कडे इलेक्ट्रॉन जास्त आहे
आणि हा परमनंट डायपोल आहे. म्हणजे बी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे हा परमनंट इफेक्ट आहे. आणि हा पोलर मॉलिक्युल आहे कारण 2 पोल आहे. पण हा मॉलिक्युल नॉन पोलर आहे. हा मॉलिक्युल काय आहे? नॉन पोलर आहे. याच्या पॉझिटिव्ह पोल नाही, निगेटिव्ह पोल नाही. पण याच्या इन्फ्लुएन्समुळे याच्या जर जवळ हा आला तर काय होईल? इथं निगेटिव्ह आहे, मग याचे काय होईल? याचा पॉझिटिव्ह इकडे येईल, निगेटिव्ह इकडं. कोणामुळं? या परमनंट डायपोल मुवमेंटमुळं हा जो नॉन पोलर होता तो आता काय झाला? पोलर झाला. म्हणजे इंड्यूस डायपोल झाला. इंड्यूस म्हणजे त्याच्यात पोलॅरिटी टाकायची, इंड्यूस पोलॅरिटी. कोणामुळे? परमनंट डायपोल मुवमेंट मुळे हा जो नॉन पोलर होता तो काय होतो? पोलर होतो. बघा याची इन्फॉर्मेशन बघू आपण. इंटरॅक्शन एनर्जी इज प्रोपोर्शनल टू 1/R6 म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. 1 असं तर आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतो R⁶. Induced dipole movement depends upon the dipole movement of permanent dipole. म्हणजे किती इलेक्ट्रॉन ओढणार हे कशावर अवलंबून आहे? हा जो परमनंट डायपोल आहे हा किती पॉवरफुल आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरं याच्या पोलरायझेबिलिटीवर अवलंबून आहे. याचा पोलरायझेबिलिटी म्हणजे काय? याची जर साईज मोठी असेल, कोणाची? नॉन पोलर मॉलिक्युलची साईज मोठी असेल तर इलेक्ट्रॉन जास्त शिफ्ट होतील. याची जर साईज मोठी असेल तर इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह इकडे शिफ्ट होतील, इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतील. आणि याची जर साईज छोटी असेल तर एवढे इफेक्टिव्हली इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार नाही. म्हणजे कशावर अवलंबून आहे? एक तर याच्या पॉवरवर अवलंबून आहे आणि याच्या पोलरायझेबिलिटीवर अवलंबून आहे. बघा, इंड्यूस्ड डायपोल मुवमेंट डिपेंड्स अपॉन डायपोल मुवमेंट इन परमनंट डायपोल अँड पोलरायझेबिलिटी ऑफ इलेक्ट्रिकल न्यूट्रल मॉलिक्युल. म्हणजे एक इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे, एक डायपोल आहे. तो डायपोल काय करतो? दुसऱ्याला पण डायपोल तयार करतो. म्हणून आपण म्हणतो डायपोल इंड्यूस डायपोल. समजलं? डायपोल इंड्यूस डायपोल. ओके, पुढलं आपल्याला बघायचंय. पुढलं आपल्याला बघायचंय हायड्रोजन बॉन्ड, ज्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग पण म्हणतो. दिस इज अ स्पेशल केस ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आताच आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन बघितलंय. म्हणजे 2 डायपोल मध्ये असणारं इंटरॅक्शन त्याला आपण काय म्हणतो? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पण हे हायड्रोजन बॉन्डिंग त्याची एक स्पेशल केस आहे. का स्पेशल केस आहे? बघा, आपल्याला कोणते इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स पाहिजे? फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. याच्यावर जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग होते. फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन याच्यावर जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग होते. बघा, मी जर घेतलं HF हायड्रोजन फ्लोराईड. तुम्हाला माहिती आहे फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो म्हणून पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हायड्रोजन काय झाला? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. असं मी जर दुसरा HF असं घेतलं, हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह. परत HF हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह. बघा, याचा निगेटिव्ह आणि हा हायड्रोजन मध्ये जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. ती अशी डॉटेड लाईन आपण रिप्रेझेंट करतो. हे कधी शक्य आहे? एक तर हायड्रोजन पाहिजे, पण तो कोणत्या ॲटम्सवर पाहिजे? एक तर फ्लोरीनवर, एक तर ऑक्सिजनवर किंवा नायट्रोजनवर. FON फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. असं इंटरमॉलिक्युलर जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्याच्यामुळं काय असतं? आता HF काय मॉलिक्युल्स काय होतात? एकमेकाच्या जवळ येतात. पण ती हायड्रोजन बॉन्डिंग कधी शक्य आहे? समजलं? मग हा डायपोल आहे आणि हा पण डायपोल आहे म्हणून याला डायपोल डायपोलची एक स्पेशल केस म्हणतो आपण, डायपोल डायपोल हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. ऑल्दो this hydrogen bonding is regarded to being limited to nitrogen, oxygen, fluorine, but in some special case क्लोरीन मध्ये पण हे ऑब्झर्व होते. कुठं क्लोरीन मध्ये ऑब्झर्व होते ते तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. शक्यतो फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन आपण याला FON असं म्हणायचं. फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन साठी हे लिमिटेड असतं. पण क्लोरीन पण काही केसमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतं. तर मॅग्निट्यूड ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग डिपेंड्स अपॉन, म्हणजे किती स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आहे हे कशावर डिपेंड असणार?
जर हे जवळ असले, जर मॉलिक्युल्स एकामेकाच्या जवळ असले तर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग होणार. जर मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर असले तर हायड्रोजन बॉन्डिंग वीक असणार. मग मी असं म्हणू का सॉलिड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात स्ट्रॉंग, कारण सॉलिड मध्ये मॉलिक्युल्स काय असतात, जवळ असतात. आणि गॅसेस मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात वीक असणार, मिनिमम हायड्रोजन बॉन्डिंग. समजलं? हा हायड्रोजन बॉन्डिंग कन्सेप्ट 11th and 12th बऱ्याच चॅप्टर्स मध्ये आहे, म्हणून हे नीट बघून घ्यायचं. मी एक सोपं आयडिया सांगतो. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? एक तर हायड्रोजन पाहिजे, तो हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला अटॅच पाहिजे. तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कोणते? फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. काही केसमध्ये क्लोरीन असू शकतो. मग एकाचा निगेटिव्ह ग्रुप आणि दुसऱ्याचा हायड्रोजन याच्यात जी बॉन्डिंग होती आपण ते डॉटेड लाईन न दाखवतो, त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. याच्यामुळे मॉलिक्युल्स काय होतात, एकामेकाच्या जवळ येतात. आणि जवळ आल्यानंतर काय होतं ते आपण बघणार आहोत. ते समजलं? तर हायड्रोजन बॉन्डिंग किती प्रकारची असते आपण आता पुढे बघणार आहोत. ओके, बघा ही हायड्रोजन बॉन्डिंग दोन टाईपच्या असतात. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर. बघा INTER इंटरमॉलिक्युलर आणि INTRA इंट्रामॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन वेगळ्या मॉलिक्युल मध्ये आणि इंट्रा म्हणजे एकच मॉलिक्युल मध्ये. बघा इंटर म्हणजे काय? दोन वेगळ्या मॉलिक्युल मध्ये. आणि इंट्रा म्हणजे काय? एकाच मॉलिक्युल मध्ये. बघा आता आपण पहिल्यांदा बघू इंट्रामॉलिक्युलर. इंट्रा म्हणजे एकच मॉलिक्युल मध्ये. बघा सॅलिसिल अल्डिहाइड आहे. आता सॅलिसिल अल्डिहाइड काय असतं हे तुम्हाला 12th मध्ये शिकायला भेटेल. पण बघा इथं जर बघितलं तर हायड्रोजन कोणाला अटॅच आहे? ऑक्सिजनला. आणि इथं बघा हा ग्रुप आहे, इथं ऑक्सिजन आहे. मग या ऑक्सिजन मध्ये आणि या हायड्रोजन मध्ये बॉन्डिंग होऊ शकतं. बघा या हायड्रोजन मध्ये आणि या ऑक्सिजन मध्ये बॉन्डिंग होऊ शकतं. त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आणि एकाच मॉलिक्युल मध्ये आहे म्हणून आपण त्याला इंट्रामॉलिक्युलर म्हणतो. बघा हा ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे. आता जरी नावं तुम्हाला समजलं नसेल, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. हा ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे. ऑक्सिजनवर कोण अटॅच आहे? हायड्रोजन. आणि इथं पण ऑक्सिजन आहे बघा. तर याच्यात काय होईल? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एक स्पेशल केस आहे, क्लोरल हायड्रेट म्हणतो आपण. त्याचा फॉर्म्युला आहे CCl3 असं आहे, CHOH2 टाइम्स CCl3. बघा हा ऍक्च्युअली अनस्टेबल मॉलिक्युल आहे. बघा आता याचा फॉर्म्युला करेक्ट आहे, क्लोरल हायड्रेट. तर इथं काय होतं? ऑक्सिजनवर कोण अटॅच्ड आहे? ऑक्सिजनवर कोण अटॅच्ड आहे? हायड्रोजन. हा हायड्रोजन, हा क्लोरीन. मी काय सांगितलं स्पेशल, कारण इथं 3 क्लोरीन आहे, खूप जास्त डायपोल इंड्यूस करणारा. म्हणून याचा हायड्रोजन याचा क्लोरीन काय होणार? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होणार. इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्युल मध्ये. समजलं? तर पुढे बघा. ओके, याचा दुसरा प्रकार बघा इंटरमॉलिक्युलर. इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन वेगळ्या मॉलिक्युल मध्ये. बघा मी इथे एक्झाम्पल घेतलं वॉटरचं. वॉटर कसं आहे बघा, HOH आणि दुसरा घेतला HOH. बघा इथं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवर कोण अटॅच आहे? हायड्रोजन. इथं पण ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवर कोण अटॅच आहे? हायड्रोजन. याचा हायड्रोजन आणि याचा ऑक्सिजन अशी बॉन्डिंग जर झाली, याचा ऑक्सिजन आणि याचा हायड्रोजन, याचा हायड्रोजन आणि याचा ऑक्सिजन अशी बॉन्डिंग झाली तर त्याला आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. दोन वेगळ्या मॉलिक्युल मध्ये बॉन्डिंग होते. तर पहिला पॉइंट बघा, 4 हायड्रोजन बॉन्डिंग पर मॉलिक्युल. तर 4 हायड्रोजन बॉन्डिंग पर मॉलिक्युल कशी होती बघा. वॉटरचं तुम्ही जर स्ट्रक्चर बघितलं तर HOH असं असतं, जरा V शेप असतो. आणि ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. तर हा लोन पेअर झाला
आणि हा लोन पेअर झाला. एकदा बॉन्डिंग या लोन पेअर संघ दाखवून, एकदा बॉन्डिंग या लोन पेअर संघ, एकदा या हायड्रोजन संघ आणि एकदा या हायड्रोजन संघ. म्हणजे एक मॉलिक्यूल किती वेळा हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो, किती साइड्स आहे हायड्रोजन बॉन्डिंगचे बघा. एक हायड्रोजन, एक हा लोन पेअर, एक हा लोन पेअर आणि एक हा हायड्रोजन. म्हणजे टोटल एक मॉलिक्यूल 4 इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट घेऊ शकतो. म्हणून 4 हायड्रोजन पर मॉलिक्यूल. पण या हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय होतंय, H2O एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. H2O कोणत्या स्टेटमध्ये, पाणी कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड मध्ये. आता जर तुम्ही पिरियोडिक टेबल नीट बघितलं तर आपण ऑक्सिजन फॅमिली म्हणतो. पिरियोडिक टेबल बघा, तिथं ऑक्सिजन फॅमिली बघायची. तर ऑक्सिजन खाली कोण आहे, सल्फर आहे. सल्फरच्या खाली सेलिनियम, सेलिनियमच्या खाली टेरिलियम, टेरिलियमच्या खाली पोलिनियम. हे कसं सिक्वेन्स ध्यानात ठेवायचे ते पण तुम्हाला सांगतो. पहिलं पिरियोडिक टेबल बघा. ऑक्सिजन च्या खाली कोण आहे, सल्फर. सल्फरच्या खाली कोण आहे, सेलिनियम. हा झाला टेरिलियम, हा झाला पोलिनियम. मग ऑक्सिजनचं जर हायड्राइड H2O जर असलं तर याचं हायड्राइड काय असणार, H2S. याचं काय H2SE, याचं काय H2TE, याचं काय H2PO. पण पोलिनियम हा रेडिओ हा सोडून देऊ आपण. हा H2O काय लिक्विड स्टेट मध्ये, पण हा H2S हा गॅस स्टेट मध्ये. H2S कसं आहे, H2S गॅस रॉटन एक स्मेल असतो. H2S जो असतो तो गॅस असतो. पण H2O लिक्विड का, असा जर क्वेश्चन विचारला तर मी सांगितलं हायड्रोजन बॉन्डिंग साठी कोणकोणते ऍटम्स पाहिजे, नायट्रोजन पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे आणि फ्लोरीन पाहिजे. याच्यावर जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग होते. बघा इथं ऑक्सिजन आहे म्हणून हे हायड्रोजन बॉन्डिंग होईल. जर इथं H2S घेतलं तर याच्यात हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही, कारण सल्फर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाहीये. मग हायड्रोजन बॉन्डिंग जर झाली तर हे दोन मॉलिक्युल्स काय येतात, जवळ येतात. आणि जवळ आलं म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये जाणार, ते लिक्विड स्टेटमध्ये. सुरुवातीला ते गॅसेस स्टेटमध्ये असतात, जवळ आले तर कोणत्या स्टेटमध्ये जाणार, लिक्विड स्टेटमध्ये. तसं H2S जवळ येत नाही कारण हायड्रोजन बॉन्डिंगच होत नाही. आणि हायड्रोजन बॉन्डिंग झाली नाही तर H2S कोणत्या स्टेटमध्ये असतं, गॅसेसमध्ये. तर H2O कोणत्या स्टेटमध्ये असतं, लिक्विडमुळं. असा क्वेश्चन आला, H2O एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट while H2S इज इन गॅसेस स्टेट. तर याचं उत्तर काय लिहायचं, H2O फॉर्म्स intermolecular hydrogen bonding with another molecule while such bonding is absent in H2S. समजलं. पुढलं H2O have higher boiling point. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट काय 100 डिग्री सेल्सिअस than H2S, H2SE, H2TE. हे काय, कारण हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे हे मॉलिक्यूल जवळ येतात. मग जर मला याला वेपर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहिले इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तोडावं लागणार आणि मग नंतर हे ऑक्सिजन हायड्रोजनचे बॉन्ड तोडावं लागणार. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, याला खूप जास्त हिट करावं लागणार. का जास्त हिट करावं लागणार, कारण यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आपल्याला गॅसमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करायचं, आपल्याला कमी करायचं आहे. आणि याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे याला हिट करावं लागणार. म्हणून वॉटरचं बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस असतं, कारण त्याचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. H2S ऑलरेडी गॅसमध्ये, त्याचं बॉइलिंग पॉइंट तर खूप कमी असणार, ऑलरेडी गॅसेस मध्ये. म्हणून याचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे काय होतं, H2Oचं बॉइलिंग पॉइंट काय असतं, जास्त असतं. बाकीच्यांचं बॉइलिंग पॉइंट काय असतं, कमी असतं. बघा पुढलं एक्झाम्पल दिलं मी, HF हायड्रोजन फ्लोराईड. त्याचं असं स्ट्रक्चर असतं, 120 डिग्री बॉन्ड अँगल असतो त्यांच्यात. इथं बघा फ्लोरीन आणि हायड्रोजन आहे, म्हणजे 100% इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होणार. आणि दोन वेगळ्या मॉलिक्युल्स मध्ये झालं, मी तर 2 पेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त घेतले. आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग परत सांगतो डॉटेड लाईन दाखवतात. म्हणून HF लिक्विड मध्ये, कारण 2 मॉलिक्युल जवळ येतात ते.
बघा HF एक्झिस्ट इन लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. HF has higher boiling point than HI, HCl, HBr. फ्लोरीन हायड्रोजन फॅमिली मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टेटिन आहे. ऍस्टेटिन हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणून आपण एवढे बघतो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग याचा फॉर्म्युला होणार HF, याचा फॉर्म्युला HCl, याचा फॉर्म्युला HBr, याचा फॉर्म्युला HI. म्हणजे हा लिक्विड मध्ये HF, पण HCl गॅसेस मध्ये असा क्वेश्चन विचारला तर परत तेच उत्तर. HF इन्व्हॉल्व्स इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सच बॉन्डिंग इज ऍब्सेंट इन HCl. HCl हा गॅस मध्ये आणि HF हा काय कोणत्या स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट मध्ये. मग कोणाला जास्त हिट करावं लागणार HF ला, कारण त्याचं हा बॉन्डिंग तोडावं लागणार पहिलं त्याला गॅस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर त्याचा बॉइलिंग पॉईंट दुसऱ्यांपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. हे आपण पी ब्लॉक मध्ये शिकणार आहोत. पी ब्लॉक हा चॅप्टर आहे. जर पिरियोडिक टेबल मध्ये बघितलं तुम्ही, जे मी एलिमेंट सांगितले पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, तर तिथं आपण ते डिटेल मध्ये शिकणार आहोत. पण त्यांचं बॉइलिंग पॉईंट जास्त का, ते लिक्विड मध्ये का आहे, बाकीचे का गॅस मध्ये, तर आपण त्याचं उत्तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता बघा हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पहिलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आयन डायपोल. आयन म्हणजे कोणतं तरी मेटल, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. आणि डायपोल म्हणजे तुम्हाला माहिती आहे पोल्स आहे. इथं आयन चार्ज आणि डायपोल चार्ज मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. आणि ते किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन, 40 to 600 किलो जूल्स. हे कशात आहे, किलो जूल्स मध्ये. तर बघा सोडियम हा प्लस आहे, याचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशात असतं, वॉटर मध्ये. आता वॉटर मध्ये बघा हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा काय पार्शियल निगेटिव्ह आहे. म्हणजे हा काय डायपोल आहे आणि हा आयन आहे. म्हणजे आयन आणि डायपोल मध्ये अट्रॅक्शन आहे, खूप जास्त एनर्जी बघा 40 to 600 किलो जूल्स. दुसरं आहे हायड्रोजन बॉन्डिंग. आताच बघितलं आपण हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग कधी पॉसिबल आहे, वेन पोलर बॉन्ड ऑफ हायड्रोजन चार्ज. कोणते इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम्स आहे, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यात, 10 to 40 किलो जूल्स. बघा हा वॉटर आणि हा वॉटर मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवलंय. पुढलं डायपोल. डायपोल म्हणजे दोन्हीकडे पोल्स आहे, हे पण आपण बघितलेलं आहे. डायपोल चार्जेस हा बघा ICl, हा मायनस, हा मायनस, हा प्लस, हा प्लस. म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग होतं. आणि किती एनर्जी, 5 to 25. पुढला आहे आयन इंड्यूस डायपोल. म्हणजे आयन आहे आणि इंड्यूस डायपोल म्हणजे ज्याच्याकडे पोलॅरिटी नव्हती, पण ते आयन मुळे काय झालं, पोलॅरिटी तयार झाली. आयन चार्ज पोलरायझेबल. बघा Fe2+ आहे, Fe काय 2+ आहे. आणि ऑक्सिजन आहे O2. O2 हा नॉन पोलर आहे, पण या आयन मुळे काय होतं, याच्यातले इलेक्ट्रॉन्स इकडे ओढले जातात, म्हणून त्याला आपण इंड्यूस पोलॅरिटी म्हणतो. एनर्जी किती, 3 to 15. पुढलं आहे डायपोल. इंड्यूस डायपोल. डायपोल म्हणजे ऑलरेडी त्याच्यात पोल्स आहे. इंड्यूस डायपोल म्हणजे तो नॉन पोलर होता, पण या डायपोल मुळे तो आता पोलर झाला. बघा डायपोल चार्ज पोलरायझेबल इलेक्ट्रॉन क्लाउड. बघा HCl, क्लोरीन हा मायनस आहे, नायट्रोजन हा पॉझिटिव्ह आहे. हा पोलर आहे, पण हा तर नॉन पोलर आहे. Cl बॉन्ड Cl, Cl बॉन्ड Cl काय नॉन पोलर आहे, पण या HCl मुळे काय होतं, हा क्लोरीन इकडे ओढला जाणार, म्हणून याला आपण डायपोल इंड्यूस डायपोल म्हणतो. आणि शेवटचा जो खूप वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन्स फोर्स म्हणतो. सुरुवातीलाच आपण बघितलं होतं. इलेक्ट्रॉन क्लाउड एका साईडला शिफ्ट झाल्यामुळं डिस्पर्शन तयार होतं आणि त्याच्यामुळे पुढल्या मॉलिक्युलला इंड्यूस केलं जातं. त्याला आपण डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स म्हणतो. त्याची एनर्जी बघा खूपच कमी, 0.05 to 40. सॉरी इथं 0.05 to 4 आहे. इतकी कमी एनर्जी असते त्याची.
ओके, तर अशा पद्धतीनं आपण जेवढे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे, आणि तुम्ही काय करायचं, सीबीएसई बुक मधून स्टडी करायचं, पण त्याच्यापेक्षा खूप जास्त इन्फॉर्मेशन आणि डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. हे डायपोल इंटरॅक्शन्स हे आपण 11वी-12वी मध्ये खूप वेळा बघत असणार आहे आणि खूप वेळा शिकणार आहे, पण डिटेलमध्ये हे बघत चालायचं. काय अडचण आलं तर मला नक्की कळवा. थँक्यू.